नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल चवधारामध्ये, जिथे चवीचा अखंड प्रवाह तुमच्यापर्यंत वाहत असतो। महाराष्ट्राची चव, परंपरा आणि खाद्य संस्कृती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही नेहमी नवीन रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो। आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे की जी तुम्ही झटपट बनवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। तर मग चला बघूया शेवभाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने बनवता येते ते। चला, झटपट शेवभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि कोथिंबीर। तसंच आपल्याला पाहिजे भाजीचे शेव। झटपट शेवभाजी बनवण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 4 पडी तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। त्यानंतर आपण कांदा टाकायचा। कांदा लाल होईल तोपर्यंत त्याला हलवून घ्यायचं। यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। त्यानुसार यामध्ये हळद घालायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये टाकायचा आहे। चांगलं परतवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो चांगले लाल झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चम्मच चटणी घालायची आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा खडा मसाला घालायचा आहे। यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। यामध्ये नंतर आपल्याला भाजीचे शेव टाकायचे आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं। ही तयार झाली आहे झटपट शेवभाजी, जी मुलांना आपण टिफिनला देऊ शकतो आणि मुलंही चवीने खातील। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।